मी ॲडव्होकेट रोशन बागडे, अध्यक्ष डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन नागपूर। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही रॅली काढलेली आहे, पण यावर्षी प्रत्येक संघटनेच्या लोकांनी असं ठरवलं की आपण एक रॅली काढायची आणि रॅली काढण्यासाठी आज जेवढ्या काही संघटना आहेत एकवटलेल्या आहेत, त्यांनी ऐक्य दाखवलेलं आहे आणि त्या ऐक्याने आम्ही आज संविधान चौकामध्ये बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यासाठी इथे पोहोचलेलो आहे। आज सुंदर एक पर्टिक्युलर एका वकिलांनी चांगली गोष्ट आम्हाला एक माध्यमातून आम्हाला पाठवलेली आहे, ती फक्त वाचून दाखवतो जेणेकरून बाबासाहेबांच्या लेकरांना माहिती पडेल की आजपर्यंत आपल्याला बाबासाहेबांनी जे काही मिळालेलं आहे, त्यांच्याकडून जे मिळालेलं आहे त्याच्यावर आपण जगलेलो आहे, परंतु याच्या पुढे काय, त्याच्यानंतर आपण काय करू शकलो नाही। म्हणून एक फक्त ती अभिवादन जे आहे बापाला आमच्या ॲडव्होकेट सचिन मेकाले यांनी लिहिलेलं आहे, एक फक्त वाचून दाखवतो। अभिवादन बापा, तू गेलास तेव्हा, बापा तू गेलास आणि माझ्या लोकांनी बरीच प्रगती केली। ओढ्याजवळच्या गलिच्छ वस्तीपासून ते प्राईम लोकेशन पर्यंतच्या 2 BHK पर्यंत, गावकुसा बाहेरच्या मोडक्या झोपडीपासून ते अलिशान रो हाऊस पर्यंत, अनवाणी पायापासून ते अधिवास पुमाचे जोडे घालून मिरविणाऱ्या पायापर्यंत, खरकट्या पात्रावळीतून ते पंचतारिकेत हॉटेलच्या पंचपक्वानापर्यंत, फाटक्या लुगड्यापासून ते कांजीवरमच्या साडीपर्यंत, कमरेच्या झाडूपासून ते बुडाखालच्या AC गाडीपर्यंत, गळ्यातल्या मडक्यापासून ते 10 तोळ्याच्या राणीहारापर्यंत, प्रचंड दारिद्र्यापासून ते 5 आकडी पगारापर्यंत, पशुपेक्षा जास्त हिंतेपासून ते ताट मानेने जगण्यापर्यंत, एक वेळेच्या अन्नास मोताज असण्यापासून ते रोजच्या डे लाईट पार्टीपर्यंत, बाई म्हणून दासीपासून ते वडिलांच्या संपत्तीमध्ये समान वाट्यापर्यंत, चूल आणि मूल या बेडीपासून ते प्रत्येक क्षेत्रात समान संधीपर्यंत, स्पर्शाच्या या सावलीच्या विटाळापासून ते स्वतंत्र अस्तित्वापर्यंत तू सगळा आनंद करून गेलास। मुळात तुझ्या जाण्याचे दुःख नाहीच मला, बाप म्हणून तू सगळ्या कुटुंबाची घडी बसवून गेलास। फक्त तुझं अपूर्ण कार्य आणि तुझ्या समतेच्या चळवळीला मी टेकवून ठेवू शकलो नाही, याचे मात्र दुःख कायम राहील बाबा। असो, तुझ्या अपूर्ण मिशनसाठी मातीत जाईपर्यंत हा देह झिजविल, या इमानदार व्यसनासह तुला अभिवादन बापा। हेच माझं 6 डिसेंबरला बाबासाहेबांची जी आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त हीच आमची प्रेरणा असावी असं मला वाटतं आणि सर्व बांधवांनी, वकील बांधवांनी आणि बाकी सर्व नागरिकांनी बाबासाहेबांचं जे कार्य पुढे न्यावं असं मला वाटतं। तेव्हाच बाबासाहेबांचं जे कार्य त्यांनी जे केलेलं, आपल्या लोकांसाठी जे कार्य केलेलं आहे ते प्रेरित राहील आणि असं मला वाटतं।